होतं सुगंधला आणि त्या आधारावरती मात्र सामना जिंकलाय तो आयुष 11 संघानं. मात्र बोलूया तिसऱ्या सामन्यामध्ये द्रौपदी 11 बनाम प्राणाली 11 या दोन संघांमध्ये स्वर्गीय द्रौपदी 11 तर एका बाजूला प्राणाली 11 असा संघ आपण पाहतोय. तर सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चैतन्य आणि नयन प्रमोट केलं जात आहे फलंदाजाला. ज्या फलंदाजानं सामना जिंकून दिला होता तर गोलंदाज महेश आळीमकर. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकला. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती मात्र सुरुवात चांगली गोलंदाजाकडनं. चांगली लेंथ लाईन पाहायला मिळते. मात्र पायामध्ये क्रॅम्प आले असावेत कदाचित गोलंदाजच्या. फर्स्ट एड बॉक्स असेल तर आपण घेऊन जा. स्प्रे असेल तर थोडीशी दुखापत झाल्या कारणास्तव थोडीशी व्यत्यय खेळामध्ये आपण पाहतोय. दरम्यान सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. पहिला चेंडू सुरेख चेंडू फेकलाय गोलंदाज महेश आळीमकरनं. एका एंड आपण सामने पाहतोय. राऊंड द विकेट दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र चेंडू किल काढला येतोय. तो शॉट फाईन लेगला चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत मिळते ती फक्त एक धाव. धावसंख्येचा श्री गणेशा एक धाव एक बायच्या स्वरूपामध्ये सांघिक अकाउंट या ठिकाणी मात्र ओपन केलंय ते स्वर्गीय द्रौपदी 11 या संघानं. की पहिला सामना जिंकला या संघानं. त्या संघाचा आत्मविश्वास मात्र दुणावलाय. त्याच आत्मविश्वासानं खेळ या सामन्यामध्ये देखील करावा लागेल तो द्रौपदी 11 या संघाला. एक धाव धापडकावरती बिनबाद संयमानं सुरुवात. की आतापर्यंत दोन सामन्यांचा विचार केला तर पंचांचा स्क्वेअर इशारा येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त होईल. की अगोदर देखील एक अतिरिक्त धाव आली होती ती लेगबायच्या स्वरूपामध्ये. फलंदाजाला जास्त दुखापत आढळते तर त्या कारणास्तव मी म्हणेन फलंदाज रिटायर हँड येऊ शकतो पहिलीमध्ये. चौका फलंदाज आपण मैदानामध्ये पाचारण करू शकाल. आणखी या अगोदर जर विचार केला तर नॉस्ट्रायकर वरती ज्यावेळेस फलंदाज होते नयन आणखी नयनचा विचार केला कंस्ट्रक्शन प्रोप्रायटर श्री सुंदर नंदा अलिमकर यांच्याकडनं ते पारितोषिक तसेच पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर ते देखील त्यांच्याच माध्यमातून आलंय. तर ज्यांनी या स्पर्धेसाठी चांगलं मोलाचं योगदान दिलं त्या सर्वांचं मी आमच्या स्पर्धकांच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतोय. तसेच जर आपण उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजचा विचार केला तर स्वर्गीय तुकाराम रामा पाटील यांच्या स्पर्धार्थ श्री वल्लभ मधुकर पाटील यांच्याकडनं ते पारितोषिक आपण पाहतोय.
तर सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि येऊन चालतं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ज्या ठिकाणी चेंडू बॅटचं युद्ध आपण पाहतो स्वर्गीय द्रौपदी 11 आणि प्रणाली 11 या दोन संघांमध्ये. एक फलंदाज रिटायर्ड हट झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज राज काटे मैदानावरती आलाय. तर गोलंदाजचा हा चेंडू टॉपेज लागते, मात्र चेंडू लँड झाला होता, जमिनीवरती आलेला आहे. त्यानंतर मात्र चेंडू लॉंगस्टॉपच्या दिशेने निघून गेला होता. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावीच्या मदतीनं सांगितलं धावसंख्या आपण पाहिली तर 6 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज रेटम राऊंड विकेट दरम्यान हा चेंडू अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय, कारण की त्यांनी ओळखलं होतं त्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, सुरक्षित झोन त्याने निवडला होता आणि त्याचा फायदा मिळतोय. तो फलंदाज होता त्या ठिकाणी मात्र स्ट्रायकरवरती राज काटे आणि त्याच्या बॅटमध्ये येणारा ह्या सत्रातील पहिला दमदार चौकार डीजे. हा धावा प्रथमतः दुहेरी अंकात धावसंख्या पाहायला मिळते आणि षटकातील शेवटचा चेंडू हा चेंडू देखील त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न. मात्र ह्यावेळी चेंडू आपण कार्पेटच्या साईडने जाताना पाहिला, कारण की ह्यावरचा चेंडू जर आपण पाहिला होता तर बराच काळ हवेमध्ये होता, मात्र क्षेत्ररक्षक नव्हतं, खाली क्षेत्र होतं. त्या ठिकाणी पॉवर सर्कलचा पहिले षटक असल्या कारणास्तव थोडंसं प्रतिबंध आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षणावरती. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमा लागेल, त्यामध्ये आपण एक वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पाहिला तर एक वायडिश मिडॉपला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं. डीप मध्ये असे 2 क्षेत्ररक्षक आपण पहिल्या पॉवर सर्कल मध्ये पाहिलेत. तदनंतर जर आपण विचार केला तर 5 षटकांचा सामना आहे, म्हणजे 2 पॉवर सर्कलची षटकं हाताळली जात आहेत आणि ह्यावेळेस मात्र 3 क्षेत्ररक्षक आपल्याला दूरवरती पाहायला मिळतील, ज्यामध्ये एक डीप मिड विकेट पाहतोय, तर एक वायडिश लॉंग ऑन, तर एकीकडे एक वायडिश लॉंग ऑफ. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय आणि 38 सर्कल मध्ये जर आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहिली तर एक शॉर्टेक्सचा कव्हर, तर एकीकडे शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आणि एक फर्स्ट स्लिप, तर एकीकडे एक मिड ऑन देखील तैनात आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. गोलंदाज सज्ज झालाय प्रशांत भोईर. पहिला चेंडू पात्र सुरेख चेंडू फेकी प्रशांतकडनं पाहायला मिळते. जशी सुरुवात राहिली होती महेश आळीमकरची, तशीच सुरुवात प्रशांतची देखील आपण पाहतोय, कारण की त्यानं देखील निर्धाव चेंडूला सुरुवात केली होती. मात्र तदनंतर 5 चेंडूमध्ये 11 धावा खर्च कराव्या लागल्या त्या गोलंदाज महेश आळीमकरला. राईट मोर्ध विकेट पंचांच्या डावीकडनं. दरम्यान हा चेंडू देखील सुरेख चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल झालाय तर मिडॉनला चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत मिळतं ती 1 धाव. अतिशय संयमानं खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं तो फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय द्रौपदी 11 या संघाकडनं, कारण की या संघाने एक सामना जिंकलाय. पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी दिली होती या संघानं. निश्चित त्यांचा आत्मविश्वास जुनावला आणि त्याच आत्मविश्वासानं खेळ मैदानावरती त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. मात्र आता फलंदाज बीट झालाय. चंद्र फेस गती कमी होती आणि हे वैशिष्ट्य राहील या गोलंदाज प्रशांत भोईरचं, कारण की प्रत्येक चेंडूवरती वैविध्य दाखवणं हे खूप गरजेचं आहे, तरच मात्र आपण सीमित क्रिकेटमध्ये सफल व्हाल. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र लेंथ काहीशी पुलर लेंथ होती, संधी देखील होती रनआउटची, मात्र सरली यष्टांचा वेध या ठिकाणी येऊ शकले नाहीत ते शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 1 धाव, एक चिकित सिंगल कंप्लीट होते. 1 धाव या ठिकाणी मात्र मिळेल ती राजला, 1 धाव मिळते ती संघाला. संघ जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती. एकी फलंदाज गमावला नाही, जमेची बाब असेल. दरम्यान हा चेंडू काल चेंडू हवेमध्ये सुट्टा, गोलंदाज चेंडू खाली जातोय आणि सुट्टा फॉर्ममध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिली सफलता. फलंदाज बाद झालाय, सलामीर फलंदाज. यावेळेस मात्र चैतन्य बाद होताना आपण पाहतोय. राज बाद झालाय. मात्र चैतन्यानं पहिल्या सामन्यात दमदार खेळ केला होता, तो अजूनही मैदानावरती आहे. त्याला प्रमोट केलं होतं सलामीसाठी आणि तो फलंदाज अजूनही 2 या धावसंख्येवरती खेळतो. तर नवीन फलंदाज दिनेश काळे, स्वतः संघाचा संघनायक, ज्याच्यावरती पूर्णतः दारोमदार असेल संघाची, तो मात्र नॉस्टॅकेरवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 1 to go. अंतिम चेंडू दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय बाळूच्या माध्यमातून. ह्या ठिकाणी वायडिश लॉंगॉनला डीप मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. तोपर्यंत चपलाईनं 2 धावा पूर्ण केल्यात, कारण की कौतुक करावे लागेल ते फलंदाज
दिनेश काटेकर, कारण की त्याला माहित होतं डेंजर झोन मध्ये आपण धावतोय आणि स्वतः कॉल दिला की मी पोहोचू शकतो, आय विल ट्राय. आणि त्या ठिकाणी मात्र ट्राय केला आणि 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. या षटकामध्ये जर धावसंख्येचा विचार केला तर धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 4 धावा आणि टोटल धावसंख्या आपण पाहिली 2 षटकाखेरीज 1 गडी धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळते ती 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज महेश अलिमकर. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर पॉवर सर्कलमध्ये थोडासा महागडा ठरला होता हा गोलंदाज. 11 धावा खर्च केल्या होत्या. मात्र त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली ती गोलंदाज प्रशांत भोईरनं. त्याला धावा खर्च केल्या फक्त 4 आणि 1 सफलता प्राप्त केली. कॉटन बोल्ट अशा प्रकारची ती सफलता आपण पाहिली होती प्रशांत भोईरकडनं. मात्र यावेळी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करत असताना, कारण की आता संधी आहे गोलंदाजाला, 5 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, त्या कारणास्तव तो क्षेत्ररक्षण सजवू शकतो आणि तशाच प्रकारे व्यूहरचना केली जाते त्याच्या माध्यमातून. त्यावेळेस मात्र शॉट मिड ऑन जे तैनात होतं त्या क्षेत्ररक्षकाला मात्र डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतो. ते पाहता एक शॉट पॉइंट देखील आपल्याला पाहायला मिळेल डाव्या हाताच्या फलंदाजासाठी. गोलंदाज सज्ज होतोय. पंचांच्या उजवीकडनं गोलंदाजी केली जाईल ती उजव्या हातानं. राईटम राऊंड द विकेट गोलंदाजी पाहतो. पहिला चेंडू या ठिकाणी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये, कारण की स्ट्रायकरवरती फलंदाज आपण दिनेशला पाहतोय. पंचांचा स्वयंचा इशारा येतोय, कारण की दिनेशला पाहिलं होतं चेंडू अतिरिक्त बाहेर आहे, त्या कारणास्तव 1 धाव आपल्या खात्यामध्ये आधीच येईल आणि 1 धाव आल्यानंतर मात्र कोणत्या प्रकारची रिस्क घेण्याची गरज नाहीये. आणि दरम्यान हा चेंडू गती पाहायला मिळाली आणि गतीच्या जोरावरती बीट केलंय ते फलंदाज दिनेश काटेला. धावसंख्या स्थिर 16 धावा. पहिला चेंडू जरी स्क्वेअर फेकला असला त्यानंतर मात्र दिशा मिळवली आहे गोलंदाज या ठिकाणी महेशनं दिशा मिळवली होती. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करत होता, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. चेंडू निघून जातो. 1 बॉल ओव्हर द रॉप. चौकार डीजे. चौकार आलाय. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा ह्यावेळेस मात्र रक्षात्मक फटका, कारण की चेंडूचा विचार केला तर साधारणतः ब्लॉक होल प्रकारचा चेंडू होता. त्याला मात्र जवळजवळ सन्मान दिला जातोय आणि 1 धाव. चांगलं क्रिकेट मानावं लागेल ते दिनेश काटेकडनं, कारण की संघनायक आहे, त्याला जबाबदारीचं भान आहे. चौकारानंतर रक्षात्मक पवित्रा त्याला आजमावला आणि 1 धाव घेत स्ट्राईक कन्वर्ट केली. 21 धावा धावपळकावरती. खेळपट्टीचा विचार केला तर सुरेख खेळपट्टी आहे, कॉन्क्रीट खेळपट्टी आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू चेंज ऑफ फेस हे वैशिष्ट्य राहिलं मी म्हणेन महेश आलिमकरचं, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती विविधता आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर जर आपण विचार केला तर गतीने चेंडू फेकले होते, मात्र तदनंतर त्याला पहिला तास ओळखला होता फलंदाज बालूचा आणि स्लोअर चेंडू फेकला होता. दरम्यान हा चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. शॉट गली त्या ठिकाणी तैनात आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत अवधी होता. 1 धाव कंप्लीट होईल. एकेरी दुहेरी धावसंख्येनं देखील डावाला आकार दिला जातो हे दाखवून देत असताना त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज एकीकडे जर आपण विचार केला तर सलामील चैतन्य बाळू या नावानं ज्याला ओळखला जातो तो चैतन्य आणि त्याला साथ देत असताना संघनायक दिनेश काटे या ठिकाणी मात्र आपल्या संघाला सावरत असताना, डावाला सावरत असताना गोलंदाज महेश. हा चेंडू अतिशय सुरेख फटका म्हणावा लागेल, रक्षात्मक फटका, बचावात्मक पवित्र आपण सातत्यानं पाहतोय. कारण की ज्या प्रकारे लीगचे संघ आपण पाहतो प्रत्येक संघामध्ये किमान 2 गोलंदाज हे चांगल्या दर्जाचे गोलंदाज पाहायला मिळतात. त्यांना सन्मान दिल्यानंतर येणारे जे कमकुवत गोलंदाज असतील त्यांच्यावरती मात्र प्रहार करू अशी काहीशी रणनीती या ठिकाणी पाहायला मिळेल ती द्रौपदी 11 टीमची. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावरती 23 धावा. सुरुवात दमदार राहिली होती. पॉवर सर्कलमध्ये धावा आल्या होत्या 11 धावा. तदनंतर दुसऱ्या षटकात 4 धावा आपण पाहिल्या आणि ह्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर आपण महेश आलिमकरचं पाहिलं तर ह्या षटकामध्ये देखील धावा खर्च केल्या त्या 7 धावा
आणि या षटकामध्ये देखील त्याला यश लाभलं नाही. मात्र निर्धारित अजूनही 12 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहे. इथं मात्र पुन्हा एकदा टीम मीटिंग भरवली जाते ती प्रणाली 11 या संघाकडनं. त्या प्रणाली 11 संघाचा विचार केला तर नाणेफेकी जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की प्रतिस्पर्धी पहिला सामना जिंकलाय त्या संघाला आतापर्यंत काही का होईना म्हणेन रोखण्यामध्ये यशस्वी झालाय तो प्रणाली 11 संघ. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, नौका गोलंदाज तुषारचा वापर केला जाईल. इथं मात्र रिदम प्राप्त करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये. दरम्यान अतिशय चांगला चेंडू, यावेळेस मात्र निर्धार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जशी सुरुवात आपण पाहिली होती मागील 2 षटकांमध्ये तशी सुरुवात त्यांच्या पावलावर ते पाऊल ठेवलं जात आहे ते गोलंदाज तुषारकडनं. चांगला रनअप, तितका चांगला फॉलो थ्रू. चेंडूला टॉस केलं जात आहे क्रीज वरती, कारण की काँक्रीट खेळपट्टी असल्या कारणास्तव अतिरिक्त उचली मिळेल आणि त्या उचलीचा किमान फायदा उचलावा. तर एक नैसर्गिक कोण प्राप्त केला जातो डाव्या हाताच्या गोलंदाजाकडनं आणि त्याचा फायदा निश्चित सातत्यानं ज्यावेळेस उजव्या हाताचे फलंदाज फलंदाजी करत असतात त्यावेळेस त्यांना प्राप्त होतो. आणि आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज मैदानावरती आहे चैतन्य, मात्र त्याचा फायदा उचलेल का? पण हा चेंडू ह्यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. तुषारचं जर गोलंदाजी ऍक्शन पाहिलं तर उजव्या हातानेच गोलंदाजी केली जाते. 26 धावा धावफलकावरती. अतिशय शांत असं क्रिकेट. त्यांच्या डावीकडनं गोलंदाजी आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू फेकी केली जाते, वारंवार चांगली गोलंदाजी तुषारकडनं आपण पाहतोय. एक मात्र षटक महेशचं राहिलं होतं, त्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. तदनंतर जर आपण गोलंदाजी पाहिली तर अतिशय सुरेख गोलंदाजी, गोलंदाजानं वर्चस्व दाखवलंय आणि कमबॅक देखील मिळवून दिलाय तो प्रणाली 11 संघाला. कारण की 5 षटकांमध्ये आतापर्यंत मी म्हणेन अर्धशतक देखील कोणत्याही सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. फुल्लेंचा चेंडू प्रहार केला, या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. अनेक सोपा झेल प्राप्त केलाय. फलंदाज बाद, फलंदाज चालावे, फलंदाज चैतन्य बॅक टू द पवेलियन. डीजे नवीन फलंदाज तकदीर मैदानावरती येतोय आणि तकदीरला मात्र तकदीर बदलावे लागतील आपल्या संघाचे, कारण की आतापर्यंत धावसंख्या स्थगित झालेली पाहायला मिळते 26. कारण की इथनं निर्धारित काही चेंडू शेष असतील ह्या सत्रातील आणि या येणाऱ्या चेंडूवरती मात्र प्रहार करणं गरजेचं असेल. प्रतिस्पर्धी संघ देखील चांगला संघ आहे, त्या संघासमोर मात्र एक फायटिंग टोटर उभारावं लागेल. दरम्यान हा चेंडू स्वतःच्या फॉल्टरमध्ये चेंडूला मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र एक धाव रोखू शकणार नाहीत, कारण की एकाच ऍक्शन चेंडू त्यांच्या हातात आला नाहीये. दरम्यान पंच विशाल आम्हाला दर्शवत आहेत की हा चेंडू ह्यावेळेस मात्र षटक समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकाखेरीज जर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या पाहायला मिळते ती 27 धावा. डीजे तर निश्चित या ठिकाणी
एका सत्राचा जर विचार केला तर 5 षटकांचा सामना आहे. किमान 24-25 मिनिटांमध्ये एक सत्र समाप्त व्हायला हवं, कारण की बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. गोलंदाजीचा विचार केला तर विनोद भोईर गोलंदाजचा वापर होतो या ठिकाणी. तर आता दोन फलंदाजांचा विचार केला तर दिनेश काटे आणि तकदीर असे दोन महत्वपूर्ण फलंदाज मैदानात आहेत. फुल्लेंचा चेंडू ह्या ठिकाणी मात्र ज्या प्रकारे फटकेची अपेक्षा होती तशा प्रकारचा फटका निश्चित पाहायला मिळाला नाही. मात्र तरी देखील 2 धावा पूर्ण होतील. याचं कारण की क्षेत्ररक्षक दूरवरती तैनात आहेत. डीप मध्ये बरेचसे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्या कारणास्तव या ठिकाणी मात्र 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट वरती मात्र जोर दिलं जात आहे ते दिनेश काटे आणि तकदीर या 2 फलंदाजांकडनं. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन होत आहे. बॅटम ओव्हर द विकेट. गोलंदाजचा हा चेंडू बिमरलेन पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि फ्री हिटचा देखील इशारा. प्रथमतः फ्री हिट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज या ठिकाणी मात्र नियंत्रण मिळवू शकला नाही स्वतःच्या हातावरती आणि अतिरिक्त उंची असल्या कारणास्तव बिमरलेन घोषित केले पंचांनी आणि नो चेंडू या ठिकाणी मात्र दर्शवला. एक धाव या ठिकाणी ऍड होते ती संघाच्या खात्यामध्ये आणि इथनं फ्री हिटची संधी असेल. इथनं मात्र ह्या संधीचं सोडं केलं जाईल का दिनेश कडनं. दरम्यान हा चेंडू प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये वन बॉल चेंडूला उचलेल. दुसऱ्या धावेचा मात्र कोणत्या प्रकारे प्रयत्न नाहीये. सुरेख चेंडू फेकला होता. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली त्या प्रकारे गोलंदाजी होते ती गोलंदाज विनोद भोईर कडनं. एक सिनियर गोलंदाज आपण पाहतोय. विनोद भोईर यांचा जर विचार केला तर फक्त 4 ते 5 पावलांचा रनअप असेल. मात्र फॉलो थ्रू आणि त्यानंतर डिलिव्हरी जर आपण पाहिलं रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण त्यांची जर पाहिली तर अतिशय संत गतीने करतात. मात्र लेंथवरती नियंत्रण मिळवण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जाईल का. कारण की एक चेंडू बिमरलेनचा आपण पाहिला त्यांचा. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र अतिशय सुरेख फटका, कारण की शॉर्ट कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू खेळून काढला होता. डीपमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता हेच पाहिलं होतं फलंदाज तकदीरनं आणि चेंडू भिडकावून लावला होता तो सीमा पार. एक येतो दमदार चौकार. या चौकारच्या मदतीनं मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या 35 धावा धापलकावरती. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र ह्यावेळेस चेंडूमध्ये थोडीशी गती होती आणि काहीसा डीप राहणारा देखील चेंडू होता. म्हणजे लेंथ मध्ये देखील परिवर्तन केलं होतं. थोडीशी विविधता या ठिकाणी दाखवण्याचं काम आता मात्र खेळत जाते ते विनोद भोईर कडनं. 35 धावा धापलकावरती. षटकातील चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू समाप्त झालेत. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सफल झालाय आणि पहिल्यांदा या मैदानावरती या खेळपट्टीवरती रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चौकार ठोकत असताना फलंदाज तकदीर. एकोणचाळीस धावा धापलकावरती, कारण की तकदीरांना माहित आहे मागील 2 सामने पाठलाग करत असताना विजय झालेत संघ आणि ते पाहता एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. फायटिंग टोटल गरजेचे आहे आपल्या संघाला. दरम्यान 12 काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक निश्चित चेंडू खाली होता. मात्र चेंडूला गॅदर करू शकला नाही. चेंडू हातातनं निसटलाय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. मात्र पुन्हा एकदा माघारी येत आहेत फलंदाज, कारण की त्यांना माहित होतं तिसरी धाव घेत असताना बाद होऊ शकतो. नॉट आउट या ठिकाणी मात्र पहिल्यांमध्ये जाऊ असा काहीसा इरादा आपण पाहिला तो तकदीरचा. इथे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालंय. धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा आजच्या दिवसातील उच्चांक आपण पाहतोय. मात्र हा उच्चांक डिफेंड केला जाईल का तो स्वर्गीय द्रौपदी 11 संघाकडनं, की ही धावसंख्या पाठलाग केली जाईल ती प्रणाली 11 या टीम कडनं.
सजवायचं आहे. सलामी जोडी मैदानात प्रस्थान करताना आपण पाहतोय प्रणाली 11 टीमची. तर नेक्स्ट मॅच चा जर विचार केला तर स्वर्गीय आत्माराम 11 हा संघ आणि त्या संघाच्या अगेन्स्ट असेल मग या ग्रुपची चालवा ना. फलंदाचा जर विचार केला तर प्रशांत भोईर आणि नौशना गेटवरती महेश आलिमकर. पंच स्टंप बघा जरा व्यवस्थित करा क्योंकि लाईव्ह मध्ये ते कव्हर केले जात आहेत. आमचं लक्ष आहे चोख प्रेक्षकांचं. कारण की आज सुविधा आपण पाहतो सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा खेळवल्या जातात त्या स्पर्धा लाईव्ह कव्हर केल्या जातात. आज देखील जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. जे जे प्रेक्षक गरबातल्या स्पर्धेचा एन्जॉय किंवा मजा घेत आहेत त्या सर्वांचं आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं संरक्षण कक्षाच्या वतीनं देखील सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण अनुभवतोय शिलगाव प्रीमियर लीग 2020 हे पर्व वर्षाच्या शेवटाकडे आपण जातोय. या वर्षाचा जर विचार केला तर 2020 मध्ये खूप काही गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळाल्या. एक क्षेत्ररक्षक चला सामना सुरू होत आहे पाहूया. तर धावसंख्येचा विचार केला तर प्रणाली 40 धावा कारण की 41 धाव द्रौपदी 11 या टीमनं आणि 42 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रशांत आणि महेश अशी जोडी मैदानावरती. पहिला चेंडू स्कूप करण्याचा प्रयत्नांना यश लाभतंय. चेंडू निघून जातोय फायनल सीमा पार. पहिल्याच चेंडूवरती चौकार. या ठिकाणी प्रणाली 11 टीमसाठी चौकार आलाय. 4 धावा आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. 42चं टार्गेट आहे आणि पहिल्याच चेंडूवरती धावा येतात त्या 4 धावा. अशा प्रकारचे फटके किंवा अशा प्रकारे ज्यावेळेस धावा निश्चित आपल्या संघाला येतील त्यावेळेस निश्चित आपल्या संघाचा आत्मविश्वास दुणावेल. दिलासा देखील मिळेल. स्लोअर चेंडू चेंज ऑफ फेस गतीमध्ये बदल घडवून आणलं यावेळेस ते गोलंदाज तकदीर आलिमकर जर विचार केला तर एक चांगला गोलंदाज गुणवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. मात्र त्या तकदीरनं पहिला चेंडू गतीनं फेकला. त्या गतीचाच मी म्हणेन वापर करत असताना एक फाईन लेगच्या दिशेनं चौकार दाखवला तो फलंदाज प्रशांतनं. तदनंतर एक हलक्या हातानं चेंडूला टॅप करत एक सिंगल प्राप्त केली. शांत डोक्यानं क्रिकेट कारण की त्याला माहित आहे लक्ष आहे 42 धावसंख्येचं. हेच कारण आहे की क्षेत्ररक्षण का स्वीकारलं जातं. कारण की सर्रास आपण जर विचार केला तर नाणेपैकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे. कारण की रणनीती बनवण्यामध्ये थोडं का होईना सोपं का होतं नाणेपैकी जिंकल्यानंतर. दरम्यान हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र शॉट दरम्यानला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र तत्पूर्वी मिळेल ती फक्त आणि फक्त 1 धाव. कारण की इथनं प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका एखादा चौकार षटकार जर आला त्यानंतर जर सिंगल डबल देखील प्राप्त केल्या तर लक्ष आपण कंप्लीट करू शकतो. कारण की 30 चेंडू आणि 42चं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर समीकरण थोडंसं सोपं झालंय ते प्रणाली 11 या टीमसाठी. बॅटम राहून द विकेट
दरम्यान हा चेंडू फ्लोरलेनचा चेंडू होता. ऑनसाईडला चेंडू कार्पेटच्या साह्यानं चेंडू गरंगळत जातोय. तो मिडॉनच्या हातामध्ये चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. अतिशय चांगलं क्रिकेट मी म्हणेन, कारण की पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे एक बाउंड्रीची गरज होती ती आली होती आणि त्यानंतर सिंगल डबल तिथं प्राप्त केल्या, विकेट आपल्या हातामध्ये ठेवले तर निश्चित सामना आपण सहजरित्या जिंकू शकतो. अशा प्रकारचं काहीचं चित्र, अशा प्रकारची रणनीती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती प्रणाल 11 या टीमची. कारण की आतापर्यंत 2 सामने त्यांनी पहिल्यांमधनं पाहिले होते, कशा प्रकारे ह्या खेळपट्टीवरती कसा खेळ होतोय, कशी गोलंदाजी होते, कशी फलंदाजी, हे पाहिल्यानंतर रणनीती त्यांनी बनवली आहे. दरम्यान हा चेंडू स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र तिच्या आवाक्याच्या बाहेर. पहिला दणदणीत षटकार येतो ह्या सत्रामध्ये, तो फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय तो महेश आलिमकरच्या बॅटमधनं. टिट फॉर टॅट काय असतं हे दाखवून दिलं मैदानावरती ते फलंदाज महेश आणि फलंदाज प्रशांतनं. कारण की दोन्ही फलंदाजचा विचार केला तर एक फलंदाज खेळतोय तो 7 या धावसंख्येवरती आणि एक फलंदाज खेळतोय तो 6 या धावसंख्येवरती आणि सांघिक धावसंख्या पाहायला मिळते 13 धावा. कारण की ह्या अगोदर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या होत्या, पहिल्या षटकात धावा जमा केल्या होत्या 11 आणि त्यांना प्रत्युत्तर दिलं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जमा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज सुरेश एक सिनियर गोलंदाजचा वापर. दरम्यान हा चेंडू स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहे, वन बॉल चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसलाय. फक्त एका हाताने चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी, तो क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आपण पाहतोय तो बालूला, मात्र बालूकडनं चूक झाली आहे आणि त्या चुकीची भरपाई करावी लागेल. कारण की प्रतिस्पर्धी संघाला इथनं 4 धावा मिळत आहेत, संघ जाऊन पोहोचलाय तो 17 या आकड्यावर. 17 धावा धावपळकर, ती 17चा खतरा कोणत्या संघाला इथनं मात्र मिळेल. दरम्यान हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होत आहे, यष्टीरक्षकाकडनं देखील चुकी होती आहे. कारण की चेंडू त्यांच्या हातामध्ये गॅदर होत नाहीये आणि मिळते ती 1 धाव. कमी धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट आपण केली आहे आणि ती धावसंख्या जर डिफेंड करायची असेल तर इथनं गोलंदाजी आणि त्यातल्या त्यात मिळून क्षेत्ररक्षण देखील आपल्याला तितकंच सुरेख करावं लागेल, तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला मात्र आपण अडथळे निर्माण करू शकता. तसं काही घडत नाही. क्षेत्ररक्षण खूपच खराब आतापर्यंत पाहिलंय ते स्वर्गीय द्रौपदी 11 या संघाकडनं. 18 धावा धापळकरती गोलंदाज 5 पावलांचा रणअप घेत असताना राईट ओव्हर द विकेट. दरम्यान हा चेंडू शॉट थर्डमॅनला चेंडू फील्ड केला जाईल, तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. अतिशय चांगलं क्रिकेट सलामीर ह्या 2 फलंदाजांकडनं, कारण की त्यांना माहित आहे इथनं स्टँड जर पार्टनरशिप आपण चांगली निर्माण केली, इथनं ओपनिंग स्टँड जर चांगलं दिलं तर सामना आपल्या संघासाठी जिंकणं हे सोपं काम होईल. हा चेंडू स्लोअर चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न असफल ठरलाय. कारण की नॉन स्ट्राईक हँड वरनं फक्त प्रयत्न होता, स्ट्राईक हँडचा फलंदाज जागेवर होता, त्याच्याकडनं कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नव्हता धाव घेण्याचा. दरम्यान हा चेंडू फुल्लेंचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप केलाय. ह्यावेळेस मात्र पुन्हा बालू पुढे सरसावतोय. यावेळी चुकी होणार नाही बालूकडनं, कारण की वारंवार जर चुक्या झाल्या तर चुकीची भरपाई करावी लागेल. असं वाटलं नव्हतं 2 धावा होतील, कारण की चेंडू सरळ चैतन्याच्या हातामध्ये आला होता, मात्र तरी देखील 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण केल्यात. हेच मी म्हणेन क्रिकेटमध्ये आवश्यक आहे. अशा प्रकारची चपलाई आपण जर दाखवली तर क्रिकेटमध्ये निश्चितपणे आपण यशस्वी व्हाल, यात मात्र शंका नाही आहे. राईट ओव्हर द विकेट, अंतिम चेंडू फुल्लेंचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप केलाय, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. ह्यावेळेस देखील चेंडू 1 बॉल फील्ड केला जातोय आणि ह्यावेळेस मिळेल ती फक्त 1 धाव आणि या एका धावेच्या मदतीनं सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 21 धावा, 22 धावा, माफ करा 22 धावा धापलकरती. इथनं 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा. उर्वरित जर धावसंख्येचा आपण विचार केला तर येणारे 18 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 20 धावसंख्येची. डीजे
बक्षिसांची खैरात हॅट्रिक साठी षटकार हॅट्रिक साठी महेश आलिमकरला 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मात्र इथे जर आपण विचार केला तर धावसंख्या हवी फक्त 20 धावा. म्हणजे इथे जर षटकार हॅट्रिक झाली तर 2000 रुपये देखील मिळतील आणि संघ देखील सहजगत्या विजय होईल. गोलंदाज सज्ज होतोय. डाव्या हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. पंचांकडे कटाक्ष टाकला जातो जरूर. मात्र आतापर्यंत पंचांकडनं कोणत्या प्रकारचा इशारा आला नव्हता. मात्र यावेळेस दोन्ही हात जमिनीला समांतर करत पंच इशारा देत आहेत की हा चेंडू अतिरिक्त बाहेर आहे. आउटसाईड ते औष्टम पंचाने स्वैर घोषित केलाय. धावसंख्येत वाढ होते. 23 धावा धावफलकावरती. इथनं एक धाव संघाला विजयाच्या समीप नेत असताना दरम्यान हा चेंडू सुरेख जागा बनवली आहे. ऑफस्टिकच्या जवळजवळ बाहेर गेले होते. या ठिकाणी फलंदाज आणि चौकार ठोकतायत. धावसंख्या या चौकारच्या साईड मात्र वेगाला पुढे सरकते आहे. धावसंख्या धावफलकावरती 27. डीजे संख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मात्र ऑन केलं जाते गोलंदाजाकडनं. गोलंदाज दिनेश काटे यांना आपण पाहतोय. एक जुने जाणते गोलंदाज, चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्याकडनं मात्र नॉस्टा केंडवरच्या फलंदाजाला ऑन केलं जात आहे की आपण जास्त पुढे सरकतायत. दरम्यान हा चेंडू गॅप शोधलाय. मात्र टीपमधनं क्षेत्ररक्षक बॅकअप मध्ये येईल तोपर्यंत अवधी आहे पुरेसा. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. मात्र आवश्यकता नाही आहे कारण की विजयाच्या जवळजवळ समीप आलेत हे दोन्ही फलंदाज. आणि 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी आतापर्यंत आपण पाहतोय. कारण की ह्या खेळपट्टीवरती भागीदारी खूप महत्वाची आहे. यापूर्वी देखील आपण 2 सामने पाठलाग करताना जिंकताना पाहिलेत आणि हा सामना देखील त्याच वाटेवरती आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे कटाक्ष टाकलाय. मात्र पंच यावेळी दर्शवत आहेत की सुरक्षित झोनमधनं चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पंचांनी मात्र चेंडू निर्धाव घोषित केलाय. धावसंख्या स्थिर 29 धावा धावफलकावरती. दरम्यान फुललेंचा हा चेंडू होता. गती कमी होती कारण की फलंदाजचा विचार केला तर जास्तीत जास्त चेंडू बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी चित्त्याची चपलाई पुन्हा एकदा. वारंवार चुक्या करतोय मी म्हणेन तो स्वर्गीय द्रौपदी 11 संघ. एक सामना जरूर जिंकला ह्या संघानं. मात्र इथे अशा प्रकारच्या चुक्या जर आपण वारंवार केल्या तर इथनं या स्पर्धेतनं मात्र बाहेर जावं लागेल. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक महेशसाठी आहे. तर महेशला सुवर्ण संधी चालून आली होती. मात्र इथे स्ट्राईक कडवड केली जाते. 1 धाव पूर्ण केली जाईल. 31 धावा धावफलकावरती. षटकातील जर चेंडूचा विचार केला तर आमचे साथी गुणलेखक अजित माहिती देतात की अंतिम चेंडू आमच्या समोर 2 गुणलेखक, एका बाजूला ऋषी तर एका बाजूला अजित चांगलं काम करत आहेत आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये. आणि अनेक पंचांचं काम देखील या खेळपट्टीवरती आपण पाहिलं. ज्यांचं योगदान या स्पर्धेसाठी राहील त्यांचं निश्चित आयोजन कमिटीच्या वतीनं आणि आमच्या मान्यवरांकडनं देखील आभार असतील. दरम्यान षटक कंप्लीट झाले. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 31 धावा आणि इथं आवश्यकता असेल. येणारे 2 षटक अजूनही शिल्लक आहेत आणि आवश्यकता आहे 11 धावसंख्येची. हे येणारे 12 चेंडू आणि 11 धावा म्हणजे 1 चेंडू अतिरिक्त आहे मी म्हणेन रन बॉल पासून. म्हणजे सामना जवळ मी म्हणेन प्रणाली 11 टीमच्या बाजूने आहे. मात्र तरी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं इतकं सोपं नाही आहे. मात्र ज्या प्रकारचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं या 2 फलंदाजांचा ते पाहता सामना मिळून जवळजवळ सोपा झालाय प्रणाली 11 ह्या टीमसाठी. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेने संघ पुन्हा एकदा पुढे सरकतो. 33 धावा. बिनबाद ही खूप जमेची बाब आहे प्रणाली 11 टीमला. कारण की या 2 फलंदाजांच्या जर आपण विचार केला तर आय सेट झालेत. इथे मात्र सेटल झाले ते दोन्ही फलंदाज. आणि जर 10 विकेटनं सामना जिंकला तर निश्चित आत्मविश्वास अतिशय उंचावेल या प्रणाली 11 टीमचा. दरम्यान हा चेंडू बॅकफुट वरती जाऊन फुल करण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूमध्ये गती होती. जास्त टाइम करू शकले नाहीत. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. दोन्ही फलंदाज थोडीशी थकान ह्या ठिकाणी मात्र महसूस करत असताना याचं कारण की रगरगत ऊन आपण पाहतोय आणि ह्या उन्हामध्ये खेळपट्टीवरती अंतिम क्षणापर्यंत राहणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी आपला फिटनेस लेवल हायस्टँडर्ड दर्जाचा असणं खूप गरजेचं आहे. रायटम रामदेव विकेट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. मात्र प्रयत्न फासलाय की ते निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थिर 35 धावा. 7 धावसंख्येची फक्त गरज असेल. चेंडूचा विचार केला तर 9 चेंडू आणि 7 धावा.
समीकरण पूर्णतः सोपं झालंय ते प्रणाली 11 टीम साठी. दरम्यान हा चेंडू कार्पेटचा सहारा घेतला जाईल की एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र दुसरी धाव घेत असताना नकार दिला प्रशांतनं, कारण की त्याला माहित होतं दुसरी धाव इथनं पूर्ण होणं कठीण आहे. मात्र तो प्रयत्न महेशनं केला होता, कारण की महेशला जर आपण विचार केला तर संधी आली होती षटकारासाठी 500 रुपयाची आणि त्यासाठी त्याला स्ट्राईक आवश्यक होती. मात्र या ठिकाणी स्ट्राईक त्याच्या खात्यामध्ये आली जात नाहीये, कारण की त्याला बाद व्हावं लागतंय. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाकडे आगमन करत असताना विवेक मैदानावरती जातोय. कशा प्रकारे अजूनही लढा दिला जाईल तो स्वर्गीय द्रौपदी 11 टीम कडनं. तर फुलेचा चेंडू फुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी मात्र जजमेंट अचूक होतं क्षेत्ररक्षकाचं आणि बॅलन्स देखील राखलाय. फलंदाज बाद झालाय. एक फलंदाज रनआउट मध्ये बाद झाल्यानंतर मात्र दुसरा फलंदाज लगेचच त्याच्या मागोमाग पहिल्या कक्षामध्ये येतोय. षटकातील 7 चेंडू आणि 6 धावा. क्रिकेट आहे, जोपर्यंत अंतिम चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेट मध्ये भविष्यवाणी करणं सोपं काम नाही आहे. गती होती चेंडू मध्ये आणि फलंदाज फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय आणि इथे समीकरण थोडं का होईना. आता मात्र मी म्हणे रन बॉल येऊन ठेपलंय. षटक कंप्लीट झालंय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल 6 धावा. सामना जर टाय झाला तर इथे मात्र निश्चित आम्हाला सूचना आली आहे की दोन्ही संघांना 1-1 पॉइंट दिला जाईल, कारण की या 2 गटांचा जर आपण विचार केला तर प्रत्येक गटामध्ये 3 संघ आहेत. ग्रुप ए मध्ये 3 आणि ग्रुप बी मध्ये असे 3-3 संघ आहेत. म्हणजे आपण लीगचे सामने पाहतोय. जर सामना टाय झाला तर दोन्ही संघांना 1-1 गुण दिला जाईल अशी माहिती, अशी नियमावली या ठिकाणी मात्र सांगितली जाते आम्हाला आणि तीच नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. असं वाटलं होतं 3 षटकांपर्यंत जर आपण विचार केला तर 31 धावा पाहिल्या होत्या. तदनंतर 12 चेंडू 11चं समीकरण होतं. सामना सहज जिंकतो की काय, कारण की 2 फलंदाज जे फलंदाज सेट झाले होते खेळपट्टीवरती ते फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र या सामन्यावर शिरकाव करण्याचा प्रयत्न होतोय तो द्रौपदी 11 टीम कडनं. अंतिम षटक जितू माली या गोलंदाजावरती मात्र भरोसा दाखवलाय. जितू मात्र भरोसा जो दाखवलाय तो भरोसा सार्थक करेल का, कारण की 6 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेट विश्वामध्ये कित्येक असे सामने आपण पाहिलेत, कमीत कमी धावसंख्या देखील रोखण्याचा कारनामा कित्येकदा केलाय. मात्र तो कारनामा ह्या मैदानावरती केला जाईल का तो जितू मालीकडनं. राईटम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला जजमेंट मी म्हणेन इतकं गवसलं नाहीये, कारण की तो सरळ मागे जाण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी होत्या. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय मात्र प्रयत्न फासलाय. आवश्यकता होती का मी म्हणेन, कारण की रणबॉल समीकरण होतं. 2 धावा कंप्लीट देखील केल्या होत्या आणि 3री धावेचं लालच मी म्हणेन या ठिकाणी महागात पडलंय ते प्रणाली 11 टीमला आणि फलंदाज बाद झालाय. अशा प्रकारे जर फलंदाज बाद झाले तर नौके येणारे फलंदाज त्यांच्यावरती मी म्हणेन दबाव असेल, कारण की खेळपट्टीवरती जाऊन अशा क्षणाला 1 धाव देखील करणं इतकं सोपं काम नाहीये. मात्र ते कठीण काम इथनं नौके आलेल्या फलंदाजांना पूर्ण करावं लागेल. रितेश मैदानावरती जातोय तर त्याला साथ देत असताना विवेक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये अजूनही रंगत आपण पाहतोय. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आवश्यकता आहे 4 धावसंख्येची. कारण की एक सामना मी पाहिला होता, मुरबी विपक्ष चांबारली असा सामना झाला होता आणि मी म्हणेन खूप कमी धावसंख्या हवी होती आणि त्या ठिकाणी चांबारली संघ पराभूत झाला होता. तसं काही चित्र मैदानात पाहायला मिळेल का. दरम्यान हा चेंडू बराच काल हवेमध्ये मात्र डीप मध्ये येणारा क्षेत्ररक्षक जो झेलपर्यंत येण्याचा प्रयत्न करत होता. तदनंतर त्यानं अनुमान लावला काही इथनं फक्त 1 बॉल चेंडूला आपण गॅदर करू शकतो आणि तेच काम त्यानं केलं. मात्र तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. इथनं अटॅकिंग फील्ड सजवावी लागेल, कारण की फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 4 चेंडू. मात्र कशा प्रकारचा जर आपण विचार केला तर बॉडी लँग्वेज दिसत नाहीत तो फील्ड करणाऱ्या संघाचा, कारण की जर आपण 11 फील्ड सजवली असती
तर कदाचित सामन्यामध्ये आपण शिरकाव करू शकला असता. आणि अजूनही मी म्हणे शिरकाव करण्याचा प्रयत्न होतोय जितू मालीकडनं. 3 चेंडू आणि 2 धावा. टायसाठी 1 देखील चालू शकते. म्हणजे इथनं पहिला प्रयत्न असेल किमान 1 धाव करावी आणि सामना टाय करावा असा प्रयत्न असेल फलंदाजचा. मात्र एकीकडे गोलंदाज देखील प्रयत्न करतोय. दरम्यान हा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. आडव्या बॅटनं चेंडूला भिडकावून लावलाय ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. मात्र इथनं येणारे 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता विजयासाठी. सामना टाय झालाय. मात्र टाय सामन्यामध्ये फक्त 1 गुण मिळेल. इथनं जर सामना जिंकला तर 2 गुण मिळतील. आणि इथनं 1-1 गुणाला खूप महत्व आहे. कारण की प्रतिस्पर्धी जो संघ आहे त्या संघाला 2 गुण प्राप्त केलेत सामना जिंकून. आणि त्या संघासमोर आपण खेळतोय तर आपण देखील किमान 2 गुण प्राप्त करावे अशी आशा मी म्हणेन बाळगली असेल ती प्रणाली 11 टीमनं. मात्र ती आशा पूर्ण होईल का? येणारे 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र अटॅकिंग फील्ड सजवली गेली आहे. मात्र चेंडू देखील त्याच प्रकारचा फेकावा लागेल. तो गोलंदाज जितू मालीला बॅट ओव्हर द विकेट. पंतांना पार करून हा चेंडू ह्यावेळेस मात्र पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय जरूर. अपील होतं मात्र चेंडू स्क्वेअर आहे. मी म्हणा अपीलची काही आवश्यकता नाही आहे. चेंडू स्क्वेअर आहे त्या कारणास्तव मात्र सामना जिंकतो या ठिकाणी प्रणाली 11. खूप खूप अभिनंदन प्रणाली 11 टीमचं. तर ज्या प्रकारचा संघर्ष दाखवला त्याबद्दल देखील मी आभार व्यक्त करतो. ते स्वर्गीय द्रौपदी 11 ह्या टीमचं त्यांचं देखील मी कौतुक करेन. मात्र या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रशांत भोईर ज्यानं अतिशय दमदार सलामी दिली. गोलंदाजी देखील अतिशय सुरेख केली. दुसरं षटक फेकलं होतं. फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 फलंदाजाला बाद केलं होतं. आणि फलंदाजी करत असताना वैयक्तिक 20 धावा कुठल्या होत्या. अष्टपैलू कामगिरी. आणि या कामगिरीच्या जोरावरती मात्र मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो प्रशांत. मॅन ऑफ द मॅचचा विचार केला तर